सखीताई, तू हे सगळं जे काही सहन करतेस ना, ते मला नाही पाहवत. आणि हे सगळं असंच चालू राहिलं ना तर मी नाही थांबणार या घरात. मी हे घर सोडून निघून जाईल. मी नाही थांबणार. मधू, तू गेलीस तर मी कशी जगू? तूच तर माझा खरा आधार आहेस. आणि तू गेलीस तर मला सोडून कुठेही जाणार नाहीस. मला वचन दे. नाही जाणार, कुठेही नाही जाणार. बरं चल, मला मलम लाव. कुणाला फोन लावतोय आकाश? सखीताईला. आकाश, नको करूस फोन तिला. का? मला सखीताईची आठवण येते. असं वाटतं की ती काहीतरी प्रॉब्लेम मध्ये आहे. तिला गरज आहे कुणाची. बाबा, तुम्ही मला फोन लावून द्या ना प्लीज. अरे असं काही नाहीये. आम्ही भेटून आलो ना तिला. सुखात आहे ती खूप. सगळे खूप लाड करतात तिचे. सगळ्यांचीच लाडकी आहे ना ती. पहिल्यांदाच मुलीच्या घरी आलोय ना, मग चांगले प्रताप दाखवले तुमच्या लेकीने. आणि सखीनी सुद्धा सगळ्यांना खूप आपलंसं करून सोडलंय. पप्पांना अटक झालीये तुमच्या मुलीमुळे. काय ना, आम्ही भेटून आलो ना तिला. त्यामुळे तू लगेच फोन नको करूस. ते चांगलं दिसणार नाही ना. म्हणजे तिच्या सासरच्यांना काय वाटेल, आपला विश्वास नाही त्यांच्यावर, म्हणून आपण उठसूट फोन करतो. म्हणून म्हणतोय नको करूस फोन. बाबा, सखीताई आहेच तशी. तुम्ही गेला होता तेव्हा काय बोलली ती? हे पाहुणे, तुम्हाला पाहून फार खुश झाली असेल ना? बाबा, सांगा ना. अरे हो, मिठीच मारली तिनं आम्हाला. चहा, नाश्ता अगदी पोट फुटेस तोपर्यंत खायला घातलं. ती आपण साडी नेली होती ना तिला, हा, लगेच नेसून दाखवली तिनं आम्हाला. आवडली तिला ती साडी. ए चहा सांडलाय. साडीनी फरशी पुसून घे. चल चल.
सखीना आम्हाला जाऊ द्यायलाच तयार नव्हती. सोडेच ना आम्हाला. हे न्या ते न्या. आपण जाऊयात तिला भेटायला. जाऊया आपण. बाबा खरंच लवकरच भेटायला जाऊया ताईला आपण. दे. वाईट वाटतंय मला. खूप रागात होते मी. कदाचित माझ्या हातून तुझा खूनही झाला असता. आर्य आला म्हणून. पण मी जे काय केलं त्याला कारण होतं. तुझ्या सासऱ्यांच्या अंगावरती तो कोण फडतूस सामंत हात उचलतो त्याच्या पुढे मी जे काय केलं ते काहीच नाहीये. का केलंस तू हे सगळं? काय गरज होती एवढं सगळं करण्याची? आणि ते सुद्धा इतकं समजावून सांगितल्यानंतर? हे बघ, आता ह्या घरातली ही तुझी शेवटची चूक. ह्यापुढे असं होणार नाही ह्याची काळजी तू घ्यायचीस. मी आता तुला थोडं मलम लावते. दुखत असेल ना? काय हरकत नाही, बरं वाटेल हळूहळू. हे वळ सुद्धा कमी होतील, पण लक्षात राहील ती आठवण की आपण चुकीचं वागलो, घरच्यांच्या विरोधात गेलो आणि मग पुन्हा असं वागायची हिम्मत होणार नाही. आणि जर झालीच तर ती तुझी ह्या घरातली शेवटची चूक असेल. आता ह्याच्या पुढे मी सांगते त्याप्रमाणेच वागायचं. काय कळतंय ना मी काय सांगते ते? आराम कर आता. चटपटीत आहे. अगदी मगाशी जे घडलं ना त्याप्रमाणे. का आलं? तुला काहीच वाटत नाहीये ना? तुझ्यासाठी फक्त एक आहे. चटपटीत भेळेप्रमाणे आहे. अगं खरंच. गुरु, मगाशी सुद्धा तू मला अडवलीस. सखीकडे जाऊ दिलं नाहीस, हात धरलास का? काय करणार होतीस सांग ना? हिरोईन सारखी जाऊन आपल्या आईच्या हातातला चाबूक घेणार होतीस असा?
हा? जाऊ दे ना मृदूला. हे बघ, मला तर वाटतं की जे झालं ना ते योग्य झालं, मस्त झालं. फक्त आर्य जरा उशिरा आला असता ना तर. गुरु का वागतोय तू असा? का वागतोयस तू असा? त्या सखीने काय केलंय? आपण तिला या घरात कशासाठी आणलंय माहितीये ना तुला? ते झाल्यावर आपण तेच व्हायला नकोय मला. तेच व्हायला नकोय मला. कळलं तुला? मूर्ख आहेस तू. त्या मैथिलीच्या 5% जरी अक्कल असती ना तुझ्यात तर. तोंडाची सगळी चवच घालून टाकली माझ्या. किचन मध्ये काही आहे का खायला चटपटीत? दादा, काय झालं? असं अस्वस्थ का बसलायस? सखीताईची काळजी वाटते ग. सखीताईची? पण आई तर म्हणत होती ती खूप मजेत आहे, सुखात आहे. त्या घरात तिचे खूप लाड होत आहेत. हो, बाबाही सांगत होते काहीतरी. पण मला त्यांच्या आवाजात काळजी वाटली. ते जे काही सांगत होते ते मनापासून नव्हते सांगत असं वाटलं मला. कोणास ठाऊक, मला सखीताईची खूप आठवण येते ना, म्हणून असेल. सखीताईची मलाही खूप आठवण येते. आई बाबा तर तिला भेटून सुद्धा आले. आपण कधी जायचं रे तिला भेटायला? हे दादा, आपण असं करूया का, उद्या आपण ताईला भेटायला जाऊया. बाबांना सांगूया, ते कामाला जाता जाता सोडतील आपल्याला ताईच्या घरी. चालेल, ठरलं तर मग उद्या जाऊया ताईकडे. काही गरज नाहीये त्याची. मोठी लोक आहेत ती. उठसूट त्यांच्याकडे जाणं योग्य दिसत नाही. पण बाबा, आम्हाला तिला भेटावंसं वाटतंय. ती कशी आहे हे बघावंसं वाटतंय. मजेत आहे ती. एकदा सांगितलं ना तुम्हाला दोघांना. आमच्यावर विश्वास नाही का तुमचा? तसं नाही बाबा, पण झालं तर मग ती इथे येईल तेव्हा भेटा तिला. दादा, बाबा इतके का वैतागले रे? काय माहित का, कोणास ठाऊक. राहून राहून वाटतंय मला. ताईच्या बाबतीत काहीतरी लपवतायत बाबा. काय हेरंबनाथ, काय नाव आहे हेरंबनाथ. म्हणजे नावात देव आहे आणि माणूस बघाल तर सैतान. काय झोप नाही लागत? अरे हा, कान दुखत असेल ना तुमचा.
काय गरम तेल बिल देऊ का आणून कानात टाकायला? हा? तुला सांगतो आज आपल्याला एकदम मस्त वाटत, एकदम मस्त. म्हणजे आज आपला प्राण गेला तरी बेहत्तर. आयुष्यातल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यासारख्या वाटतायत. म्हणजे झोप येते पण झोपण्याची इच्छाच होत नाही. असं वाटतं ही रात्र संपूच नाही. पण तू मात्र झोप बरं का, झोप. म्हणजे काय तेवढंच थोडा वेळ तुला लाज नाही वाटणार रे हेरंब कासले असण्याची. काय? आणि रात्रही लवकर संपेल तुझ्यासाठी. उद्या सकाळी येतील तुझी ती भाई भाई करणारी पोरं. जे तुझ्या कानफाटात वाजवल्यावर शेपूट घालून पळून गेले होते ना, तेच येतील तुला सोडवायला. पण तुझी सुटका काय होणार नाही कासले, सुटका नाही होणार. तू आता नाही सुटत. तू आता सवय करून घे, सवय करून घे इथे झोपायची. फार बोलतोस तू. आता जे काही बोललास ना ते खरं करून दाखव. आणखी नाही. मला इथून बाहेर जाऊ देऊ नकोस. मी जर इथून बाहेर गेलो तर तुझी पोरं बाळ पोरकी होती. कळलं? जा आता झोप जा, झोप जा. मलाही जरा झोपू दे. जा झोप घे.